Welcome in this session. Today we are learning about the modal auxiliaries. Modal auxiliaries मधल्या दोन मॉड्यूल ऑक्झिलरीज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यापैकी कॅन आणि कुड. व्हॉट इज मॉड्यूल ऑक्झिलरीज? मॉड्यूल ऑक्झिलरीज आर द verbs can be indicate the modality to the main verb. म्हणजे मुख्य क्रियापदाला हे मॉड्यूल ऑक्झिलरीज हे सपोर्ट करतं आणि एक वेगळा मिनिंग ॲड करतं, म्हणून त्याला आपण मॉड्यूल ऑक्झिलरीज असं म्हणतो. द फर्स्ट सेंटेन्स, आय कॅन स्पीक हिंदी अँड इंग्लिश. कॅन स्पीक हिंदी अँड इंग्लिश, दॅट मीन्स आय हॅव अ ॲबिलिटी टू स्पीक हिंदी अँड इंग्लिश. म्हणजे मी इंग्रजी आणि हिंदी बोलू शकतो. हे कॅन जे ऑक्झिलरीज आहे हे माझ्यातली ॲबिलिटी इंडिकेट करते. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर ॲबिलिटी असेल तर ते ॲबिलिटी दाखवण्यासाठी कॅन वापरलं जातं. उदाहरणार्थ, ही कॅन स्विम, ही कॅन फ्लाय इन द स्काय, ही कॅन जम्प, ही कॅन रन. कॅन हे जे मॉड्यूल ऑक्झिलरीज आहे हे मॉड्यूल ऑक्झिलरीज ॲबिलिटी दर्शवण्यासाठी वापरलं जातं. परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जातो, अंडरलाईन द मॉड्यूल ऑक्झिलरीज आणि स्टेट इट्स फंक्शन. म्हणजे वाक्यात दिलेलं मॉड्यूल ऑक्झिलरीज अंडरलाईन करा आणि त्याचं फंक्शन सांगा. तर या कॅन स्पीकचं फंक्शन काय? ॲबिलिटी, द स्किल. सेंटेन्स नंबर 2, द ब्रिज कॅन बी बिल्ट. कॅन बी बिल्ट ही ॲबिलिटी नाही. यामध्ये कॅन याचं जे फंक्शन आहे, जी मॉडॅलिटी आहे किंवा जे मिनिंग ॲड करतं कॅन बी बिल्ट, ही पॉसिबिलिटी आहे. कसली पॉसिबिलिटी आहे? ही फॅक्च्युअल पॉसिबिलिटी आहे. पॉसिबिलिटी याचा अर्थ शक्यता. द ब्रिज कॅन बी बिल्ट. सपोज and there is a big river and now the people are using diversion, but in future there may be a bridge. That's why we can use this sentence, the bridge can be built. Factual possibility. म्हणजे ही एक वस्तुनिष्ठ शक्यता आहे भविष्यामध्ये, म्हणून कॅन बी बिल्ट असं वाक्य असेल तर मॉड्यूल ऑक्झिलरीमध्ये कॅन या मॉड्यूल ऑक्झिलरीचं जे फंक्शन आहे ती पॉसिबिलिटी आहे. सेंटेन्स नंबर 3, can I use your mobile? In this sentence, the function of can is not ability, not possibility, but the permission. The person is asking to someone, can I use your mobile? That means I or any person is asking a permission to use mobile. या कॅनचे जे फंक्शन आहे ते परमिशन असं आहे. चौथ्या वाक्यामध्ये, कॅन यू हिअर मी? ऍक्च्युअली वी कॅन से एम्प्टी यूज ऑफ कॅन. अशा वाक्यामध्ये जेव्हा कॅन वापरलं जातं की यातून इंडिकेट काय होतं, तर कॉग्निटिव्ह लेवलवर एखादा माणूस आपल्याला ऐकतोय की नाही हे फक्त चेक करण्यासाठी कॅन वापरलेलं आहे. कॅन यू हिअर मी? द फंक्शन ऑफ that can is empty use, not permission, not possibility, not ability. Okay, the same we can think about the could. I never could play that game. जसं can चे फंक्शन्स आहेत तसे could चे पण हे फंक्शन्स आहेत. I never could play that game. Never could म्हणजे इथं ही ॲबिलिटी आहे could, पण इथं जशी can ॲबिलिटी आहे ही प्रेझेंट मधली आहे, तर कुड ही ॲबिलिटी आहे ही पास्ट ॲबिलिटी किंवा ॲबिलिटी इन पास्ट. आय नेव्हर कुड प्ले दॅट गेम. किंवा एखादा व्यक्ती असं म्हणेल की आय कुड प्ले प्रॉपरली इन माय चाइल्डहुड. म्हणजे भूतकाळामधली जी ॲबिलिटी असते ते दर्शवण्यासाठी कुड वापरलं जातं. आय रॅन आफ्टर द बस बट कुड नॉट कॅच इट. could not catch it ही पॉसिबिलिटी आहे, पण पास्ट पॉसिबिलिटी. दिस इज अ पॉसिबिलिटी अँड वी कॅन से इट इज अ पास्ट possibility.
जशी प्रेझेंट पॉसिबिलिटी इथं आपण पाहिली कॅन बी बिल्ड, तशी इथं पास्ट पॉसिबिलिटी आहे. कुड आय सिट हिअर अशी जेव्हा रिक्वेस्ट केली जाते तेव्हा कॅन आय सिट हिअर आणि कुड आय सिट हिअर असे दोन वाक्य जेव्हा म्हटले जातात तेव्हा कुड हे मोर पोलाइट म्हणून वापरलं जातं. मोर पोलाइट रिक्वेस्ट करायची असेल तर कॅन आय सिट हिअर दिस इज अ रिक्वेस्ट ऑल्सो अँड कुड आय सिट हिअर दिस इज अ रिक्वेस्ट ऑल्सो, बट कुड आय सिट हिअर इज अ मोर पोलाइट रिक्वेस्ट. जास्त नम्रपणे जर काही बोलायचं असेल तर कुड आय सिट हिअर, कुड आय लेंड मी युअर पेन अशा पद्धती, कुड यू ओपन द विंडो प्लीज अशा प्रकारचे वाक्य वापरले जातात. मॉडेल ऑक्झिलरीज मध्ये दुसरे पण काही क्रियापद आहेत, पण आपण आज फक्त कॅन आणि कुड या दोन मॉडेल ऑक्झिलरीजचा विचार करतोय. कॅन जेव्हा जेव्हा वाक्यात येत असेल तेव्हा त्याचं फंक्शन काय असेल, ॲबिलिटी और फॅक्च्युअल पॉसिबिलिटी और परमिशन और लाईक ॲज एम्प्टी यूज ऑफ कॅन, ज्यातून पॉसिबिलिटी परमिशन किंवा ॲबिलिटी येणार नाही, पण कॅन यू हिअर मी त्याचं उत्तर येस किंवा नो अशा पद्धतीचं उत्तर असू शकतो. दॅट इज एम्प्टी यूज. त्यानंतर कुडचा वापर कुठे होऊ शकतो, पास्ट ॲबिलिटी म्हणजे भूतकाळातली एखादी ॲबिलिटी असेल तर ती ॲबिलिटी दर्शवण्यासाठी कुड वापरलं जातं. एक पास्ट पॉसिबिलिटी भूतकाळातली एखादी पॉसिबिलिटी असेल जी शक्यता असते ती दर्शवली जाते आणि एखादी रिक्वेस्ट करायची असेल तर ती मोर पोलाइट असते. इतर जे मॉड्यूल ऑक्झिलरीज आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.